नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते। भरपूर शेतकऱ्यांनी पेमेंट सुद्धा केलेले आहेत। काही शेतकऱ्यांना विंडो सिलेक्शन करण्यासाठी कंपनी निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। तर हे विंडो सिलेक्शन कशा पद्धतीने करायचे आहे, आपली कंपनी ही कशा पद्धतीने निवडायची आहे, आपण A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर सर्वप्रथम तुम्हाला mahdiscom.in या वेबसाईटवरती यायचे आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पहा, आपल्याला लाभार्थी सुविधा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्याला अर्ज करा, अर्जाची सद्यस्थिती आणि देयकाची रक्कम भरणा करा। तर यामध्ये आपल्याला अर्जाची सद्यस्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक कराल, तुमच्या समोर हा सर्च बेनिफिशियरी आयडीचा हा नवीन पेज ओपन होणार आहे। या पेजमध्ये आपल्याला थोडे झूम करून सर्च बेनिफिशियरी आयडी जो काही आपला MT नंबर असेल तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या सर्चमध्ये आपला बेनिफिशियरी आयडी टाकून झाल्यानंतर समोर आपल्याला सर्च असा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे। या सर्चच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचं एक नवीन पेज ओपन होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला खाली थोडे स्क्रोल करायचे आहे। यामध्ये पहा, तुम्हाला शेतकऱ्याची बेनिफिशियरी आयडी दाखवणार आहे, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचे विलेज दाखवणार आहे। त्यानंतर बेनिफिशियरी म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांचे पूर्ण नाव यामध्ये दाखवणार आहे, मोबाईल नंबर, ॲप्लिकेशन कधी केलेले होते त्याची तारीख दाखवणार आहे। त्यानंतर म्हणजे तुमचं करंट स्टेटस A1 फ्रॉम अप्रूव्ह या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे। त्यानंतर तुम्ही पंपाची कॅपॅसिटी किती निवडलेली होती ते सुद्धा यामध्ये दाखवणार आहे। तर खाली आपल्याला सर्च वेंडरचा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे। तर सर्च वेंडर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल, खाली आपल्या समोर एक वेंडर असाइनचा नवीन ऑप्शन येणार आहे। तर यामध्ये आपल्याला सिलेक्टवरती क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला भरपूर अशा कंपनीचे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे। आपण यापैकी कोणतीही एक कंपनी सिलेक्ट करून घ्यायची आहे। आपल्याला जी कंपनी सिलेक्ट करायची आहे त्या कंपनीच्या समोर आपल्याला या गोल बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि खाली आपल्याला असाइनचा एक ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे। या असाइन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही असाइनवर क्लिक कराल, तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ओके करायचे आहे। त्यानंतर आलेला OTP या बॉक्समध्ये टाकून समोर आपल्याला व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तर या ठिकाणी आपल्याला बेनिफिशियरी सक्सेसफुलचा मेसेज दाखवण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही आता निवडलेली कंपनी जे काही वेंडर सिलेक्शन केलेलं आहे हे तुमचं आता सक्सेसफुल झालेलं आहे। तर आपल्याला या ठिकाणी ओके करायचे आहे। परत तुम्ही होम पेजवरती येणार आहात, तर तुम्हाला वरती थोडे स्क्रोल करायचे आहे। परत यामध्ये आपला ID नंबर टाकून सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहा, इथे तुमचं करंट स्टेटस हे बदललेलं आहे। वेंडर इन्फॉर्मेशन हे रिसीव्ह झालेलं आहे। म्हणजे आता तुमच्या वेंडरची इन्फॉर्मेशन ही महाडिस्कॉमकडे, महावितरणकडे गेलेली आहे। तर यामध्ये वेंडर नेम म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलेली कंपनी व्हिटेक सन सिस्टीम pvt.ltd अशी या कंपनीचे नाव असणार आहे व वेंडरचे सिलेक्शन हे 6 जानेवारी 2026 रोजी हे करण्यात आलेले आहे। म्हणजे विंडो सिलेक्शन हे कंप्लीट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही विंटर सिलेक्शन हे करू शकता। यापुढे जर काही अपडेट आली तर आपल्या चॅनलवरती याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येईल। त्यासाठी आपल्या ऑनलाईन माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।